पाहतोय घटनास्थळावरून साम टीव्ही सध्याची ही लाईव्ह दृश्य आपल्याला दाखवू शकतोय। दोन कंपन्यांना देखील या आगीची झळ बसलेली आहे। सध्या धुराचे प्रचंड लोट या परिसरामध्ये पसरलेले आहेत। आपण पाहतोय 10 ते 12 गाड्या सध्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत, तर ठाण्यावरून देखील इतर 3 ते 4 गाड्या मागवल्याची माहिती सध्या प्राप्त होते। तर अग्निशमन दलाचे हे जवान सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत। सध्याची ही आतली आपण दृश्य पाहतोय, प्रचंड असं हे नुकसान झालेलं आहे या स्फोटामुळे। या स्फोटाचा हादरा इतका प्रचंड होता की आपण पाहतोय नागरिकांच्या घरांच्या काचा देखील फुटलेल्या आहेत। आसपासच्या घरांना याचा फटका बसलेला आहे, कार्यालयांना याचा फटका बसलेला आहे। आणि सध्याची ही डोंबिवलीमधली दृश्य पाहतोय, प्रचंड मोठ्या हादऱ्यामुळे घरांचं नुकसान झालेलं असून घरांच्या काचाही फुटलेल्या आहेत। परिसरातील घरांच्या या काचा फुटल्या। दुसरीकडे सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहेत। रुग्णवाहिका या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। तर आपण पाहतोय डोंबिवली MIDC मध्ये हा भीषण स्फोट झालेला आहे।